आज 26 जानेवारी 2026 रोजी लांजा तालुक्यातील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे। या पूजेला आलेल्या सर्व रिक्षा चालक मालक तसेच ग्रामस्थांचे लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। लांजा तालुका रिक्षा चालक मालक संघ गेली 35 वर्ष सत्यनारायणाची महापूजा आयोजित करत आहेत व त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जात आहे। खरंच लांजा तालुक्यातील रिक्षा चालक मालक संघ हे रिक्षाच्या माध्यमातून प्रवाशांना ग्रामस्थांना अगदी किफायतशीर व माफक दरात आणि सुरक्षित प्रवास घरी किंवा त्यांना कुठे जायचं असेल तिथे घेऊन जात आहेत। तसेच वर्षभर लोकांना उपयोगी रक्तदान शिबिर तसेच विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करीत आहेत। लांजा तालुक्यातील रिक्षा चालक मालक संघाचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे आणि याच्या पुढेही त्यांच्याकडून लोकहिताचं व सामाजिक सलोखा राखणारं व समाजाला मदत करणारं कार्य घडो अशी सदिच्छा देतो, त्यांना शुभेच्छा देतो। आपण प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद। लांजा तालुक्यातील रिक्षा चालक मालक संघाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तुमचं जे मंडळ आहे रिक्षा चालक मालक संघ लांजा, त्याला किती वर्ष झाले? या रिक्षा चालक मालक संघटना जवळजवळ 35 वर्ष पूर्ण झालेले आहेत।
तेव्हापासून आपण हे श्री सत्यनारायणची महापूजा याच ठिकाणी आयोजित करतो. म्हणजे 35सावं वर्ष. अच्छा. त्याचप्रमाणे आज श्री सत्यनारायणची महापूजा आपण प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आज संपन्न आपल्या इथं होत आहे. या पूजेसाठी सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायणची महापूजा संपन्न झालेली आहे. त्यानंतर महाआरती झालेली आहे. त्यानंतर तीर्थप्रसाद व तीर्थप्रसादाचा वेळ चालू झालेला आहे. सायंकाळी वारकरी संप्रदाय भजन कुंभारवाडी यांचं 8 ते 9 या टायमिंगला भजन असेल. त्यानंतर कोतरवाडी मित्रमंडळ यांचंही 9 ते 10 भजन असेल. तसेच अचानक मित्रमंडळ केळंबे यांचं या ठिकाणी भजन 10 ते 11 या टायमिंगमध्ये होईल. भजनाचा कार्यक्रम. आणखीन काय विशेष कार्यक्रम आज? काय नाही आज विशेष कार्यक्रमाचं नियोजन नाही. म्हणजे आपल्या NS 66च्या रस्त्याच्या कामामध्ये थोडीशी आपल्याला जागा पुरेशी मिळत नाही. त्यामुळे यावेळी महाप्रसादाचं सुद्धा आम्ही थोडंसं नियोजन केलेलं नाही आहे. धुळीचं साम्राज्य असल्यामुळे त्यामुळे नियोजन करता आलेलं आहे. अच्छा. आणखीन तुमचं मंडळ वर्षभर कोणते कोणते उपक्रम किंवा कार्यक्रम राबवतं? आमचे विविध सामाजिक उपक्रम आपण करतो. त्यामध्ये रक्तदान शिबिर असू दे, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असू दे, असे कार्यक्रम आपण या लांजा तालुका रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने आपण घेत असतो. चांगली गोष्ट आहे. बरं, तुम्ही म्हणजे इकडे आपल्याला STची सुविधा अपुरी आहे, त्यामुळं बऱ्याचशा गावकऱ्यांना रिक्षांवरच अवलंबून राहावं लागतं. तर एखादा गरीब कस्टमर आहे, म्हातारा आहे, की ज्याच्याकडे पैसे नाही, अशा तुम्ही कस्टमर लोकांना काय? अशा कस्टमरला आपण चांगल्या पद्धतीची सेवा देतो. एखाद्याकडे पैसे नसतील, शाळेय विद्यार्थ्यांना येण्यासाठी उशीर होत असेल, ST चुकली असेल तर आपण त्याला मोफतही आणून इथे सोडतो. वा. कारण ही काळाची गरज आहे. एखाद्या बाहेरगावी असल्यामुळे STचे एकच साधन असल्यामुळे ST चुकली तर आपण त्याला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतो. आणखीन एक तुम्हाला प्रामुख्याने सांगावंसं वाटतं की प्रत्येक ठिकाणचे जे रेट आहेत एखाद्या गावचा, काही लोक जास्त सांगतात. तर असं न करता सर्वांनी एकच रेट, रिजनेबल रेट तुम्ही फिक्स करा, जेणेकरून तो 300 सांगतो, 250 सांगतो, 200 सांगतो, असं करू नका. म्हणजे काय माहिती आहे का, एक विश्वासार्हता तुमची राहील काय. आणि नो डाऊट लांजातले आपले सर्व रिक्षावाले सर्व चांगले आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत, उद्धट असा कोणी माणूस नाही आहे. तर फार तुमचं चांगलं रिक्षा चालक मालक संघाचा एक चांगला वचक आहे काय. आणि असंच तुम्ही कार्य करत राहा. आजच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि तुम्ही घातलेल्या या सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त तुमच्या मंडळाला लोकनेता YouTube चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असंच चांगलं कार्य करत जा आणि चांगली पूजा घाला, विद्यार्थ्यांना सहकार्य करा, गोरगरीब सिनियर सिटीजनला सहकार्य करा. धन्यवाद. रिक्षा चालक मालक संघटनेच्या या श्री सत्यनारायणच्या महापूजेनिमित्त लोकनेता YouTube चॅनलचे सर्व सन्माननीय विकासजी चव्हाण साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. श्री लांजा रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. मी संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय बाबू भडेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा.